लाडक्या बहिणीसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना महायुती सरकारकडून राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. मात्र आता या संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक होते. याची डेडलाईन 18 नोव्हेंबर 2025 देण्यात आली. मात्र आता महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आदित्य तटकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता लाडकी बहीण योजना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करू शकता. आदित्य तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात आलेली नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने अत्यंत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांची वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई-केवायसी करावे व त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सातत्य संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. या निर्णयामुळे योजनेची लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार. ज्या भगिनींना अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी विस्तारित मुदतीची लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.